दार कशा पहिला होतो यास? अगं बानू, रात झाली या, आता मी दार लावू नका होय? कोण येणार आहे? पर मला वाटतंय ना हो का कुणीतरी येणार आहे. जो तर मला काय बी कळणं झालंय बघ. दार नुसतं ठकलून ठेवलेलं आहे. तू बघ मग. तुझा आता झोप आहे. तू जागणार आहेस. तू काय करती आहेस, कसं वागती आहेस, मला काय बी कळणं झालंय बघ. मी जातो, झोप आहे. नारायण नारायण. महाराज, इथून जातच होतो, म्हटलं तुला भेटून जावं. महाराज, अहो आजच्याला मला वाटतच होतं का कुणीतरी येणार आहे म्हणून. शिवरीला दुसरं काय? मी आज जेवण ठेवलं आहे, वाढू का जी? खरं तर अन्नाला नाही म्हणू नये, परंतु सूर्यास्त झाल्यानंतर मी अन्न ग्रहण करत नाही. बरं झालं तुम्ही आलासा महाराज. हो, आख्यान सुरू असतं तेव्हा काही बोलता येत नाही, आणि त्यात तूही भेटत नाहीस. वय महाराज, या बसाजी, आज बोलूयात. नारायण नारायण नारायण. अजामेळ कुठे दिसत नाही. झोपला आहे त्यो. आज का कुणास ठाऊक, एवढं आख्यान ऐकलं, दिस मावळला, तरी बी डोळ्यावर झोप नाही बघा. त्यालाही काहीतरी कारण आहेच. म्हणजे खूप दिवसांपासून मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती बाकी. सांगा महाराज. खरं तर मला आता असं वाटेल की मी हे सगळं का बोलतो आहे, परंतु मला तुझी काळजी वाटते भानू, आणि म्हणून मी आज इथे आलो आहे. नाही हो महाराज, मला ठाव आहे. मग तुम्ही जे सांगाल ते माझ्या भल्यासाठीच असणार. म्हणजे कसं आहे की मी या व्यक्तिगत गोष्टींमध्ये पडायला नकोय खरं तर. महाराज, अहो असं काय बाय बोलू नका जी. म्हणजे मी तुला काही सांगितलं तर तुला चालेल ना? वय महाराज, सांगा आता. बानू, देवांचं ना तुझ्याकडे लक्ष नाही. हे काय सांगतायस तुम्ही महाराज? मला वाटलंच होतं बानू, तुला माझं हे बोलणं आवडणार नाही. तसं नाही, तर माझ्या देवाबद्दल बोललेलं मला नाही आवडलेलं. नारायण नारायण. मग मी निघतो. असं काय करताय महाराज? बसा बरं. असं म्हणतेस? बर. हा प्रश्न तुला पडणं ही अगदी योग्य आहे. पण म्हणून आख्यान सुरू होण्या अगोदर मी तुम्हासनी थांबविलं बघा. बानू, श्री पार्वती देवींनी तुला आजच दृष्टांत का दिला हे जाणून घेण्याची तुला जशी उत्सुकता आहे, तसंच पुढे काय घडलं हे या आख्यानातून जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. जी बानू, नारद मुनी आज आख्यानात जे सांगणार आहे त्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळेल. मुनिवर, पुढे काय घडलं हे तुम्ही आख्यानातून सांगावं. बानूच्या शंकेचं निरसन सुद्धा होईल. होय माते. बानू, अगं असं काय झालं होतं सांगितलं नाही तू? हे रांग्या, अरे गप्प बस की जरा. नाहीतर काय? नारायण नारायण. तर प्रभो, आज या आख्यानाच्या प्रारंभीच बानूला दृष्टांत मिळाला हे आपल्याला कळलं, आणि हा दृष्टांत आजच का मिळाला या प्रश्नाने ती अस्वस्थ आहे. त्याचं उत्तरही आजच्या आख्यानातच आपल्याला मिळेल.
श्री पार्वती देवींनी श्री महादेवांना प्राप्त करण्यासाठी जे व्रत केले ते आज आपल्याला आख्यानातून कळणार आहे. हे व्रत, ही साधना नेमकी काय होती हे आज आपल्याला कळेल. शिवलीलेतील एका नव्या अध्यायाला प्रारंभ होणार होता. एका कठोर अशा साधनेला प्रारंभ होणार होता. नारायण नारायण. अत्यंत खडतर असं व्रत, अशी साधना श्री पार्वती देवी करणार होत्या. पण पार्वती देवींना ही साधना करायला कोणी सांगितलं? प्रत्यक्ष श्री महादेवांनी? नाही देवी, त्यावेळी श्री महादेव ध्यानमग्न होते. मग पार्वती देवींना हे कसं कळलं? त्या साक्षात आदिशक्ती होत्या. श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हे कठोर व्रत त्यांना आदिमायेनंच सांगितलं असावं. म्हाळसा, तूच पार्वती आहेस, तूच आदिशक्ती स्वरूप आहेस. त्यावेळी आपल्या मिलनासाठी तुला देखील कठोर साधना करावी लागणार आहे हे तुझ्या अंतर्मनातच होतं. नारायण नारायण. श्री महादेवांना प्राप्त करून घेण्यासाठी श्री पार्वती देवी एकांतात हिमालयात निघून गेल्या. ओम नमः शिवाय. 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 पार्वती, जागी हो. तुझे तप कशासाठी चालू आहे हे मला ठाऊक आहे. महादेवांना प्राप्त करण्यासाठी तुझी साधना सुरू आहे आणि ती तशीच सुरू ठेव. अनेक संकट येतील, पण तू निश्चल राहशील तर तुझे तप सफल होईल आणि तुझा श्री महादेवांसोबत विवाह होईल. खरेच असे होईल? का नाही होणार? हीच तर परमनियती आहे. पण कालावधी तुझ्या हातात आहे. तू जर का या कठोर साधनेतून माघार घेशील तर तुमच्या एक होण्याला विलंब होईल. कोण आहेस तू? मी आदिमाया, आदिशक्ती. तुझा आशीर्वाद असाच राहो माय, असाच राहो. शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती देवीसनी होणारा त्रास त्यासनी दिसत नव्हता होय? मला ते कळत होतं, पण पार्वतीचा तो परीक्षेचा काळ होता आणि त्यात तिला एका दिव्यातून, एका परीक्षेतून जावं लागणार होतं.